आपण CND कडे येऊया. कन्स्ट्रक्शन अँड डिमोलिशन हा पूर्वीपासूनचा आपण जो कन्सेप्ट आहे सेग्रिगेशनचा आहेच आहे. आपण डेब्रिज निर्माण झालं तर ते पण डम्पिंग देवनारला जायचं किंवा आपण डब्यात छोटं काय 1-2 गोणी असेल तर डब्यात टाकायचो. नाही कुठे तर 4 गोण्या आहेत तुझ्या नाक्यावर डबा आहे तिथे टाक बाबा. मग ते काय ते बघतील, आपल्याला माहीत नाही कुठे काय होतं ते. तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या सोसायटीचं एक प्लॅस्टरिंग झालं, काय काम झालं, एका मेंबरचं काम झालं, त्याच्यामधून जर 50 गोण्या निघाल्या, 10 गोण्या निघाल्या, 100 निघाल्या, 500 गोण्या निघाल्या, तर त्याच्यासाठी AG एन्व्हायरमेंट ही जी आपल्याला पॅम्पलेट दिलं आहे ती एजन्सी त्यांनी नेमलेली आहे. ही नेमली का गेली तर आपल्याला जसे पहाड झाले ना देवनारला, तसे हे जे इलिगल कॉन्ट्रॅक्टरची माणसं इलिगल गाडीला हायर करायची, त्याला डेब्रिज वाहून न्यायचा परवाना नाही. आणि दुसरा प्रश्न, तू टाकणार कुठे हा प्रश्न कोणीच विचारत नाही. हमारा कॉन्ट्रॅक्टर बोला सब काम करेगा, कलर भी हम करेगा और वो मट्टी भी हम लेके जाएगा, पण वो मट्टी तुम कहाँ लेके जाके डालेगा हा प्रश्न कुठलाच मेंबर किंवा कुठल्या सोसायटीवाला विचारत नाही. कारण अशी ऑथॉरिटी कुठल्याच एजन्सीला दिलेली नाही की त्यांनी एक डेब्रिज उचलावं आणि न्यावं. त्यामुळे ही जी एजन्सी आहे हिला BMCने फर्स्ट टाइम ही एक लिबर्टी दिली, त्यांना एक काम दिलं की हे तुम्ही वाहून न्यायचं आहे. का ते आपल्या दहिसरमध्ये कोकणी पाडा पोल्युशनच्या ह्याच्यामध्ये पोल्युशन व्हायला लागले. कारण हे जे इलिगल आहे त्या वॉटर बॉडीजमध्ये मॅनग्रोव्हजला कुठे टाकायला लागले, पाण्याची सगळी खराबी व्हायला लागली, पाण्याचं वॉटर बॉडीचं दर्जा खालावला गेला. कुठे जमिनीवर टाकलं त्याची ग्रोईंग कॅपॅसिटी खराब झाली, कुठे उघड्यावर टाकलं तर ती उघडून उघडून वाऱ्यामध्ये वायू प्रदूषण व्हायला लागलं. जसा दिल्लीला प्रॉब्लेम झाला तो असं होऊ नये याचं प्रिकॉशन म्हणून फर्स्ट टाईम महानगरपालिकेने आपल्या दहिसर कोकणी पाड्यामध्ये 5 एकरच्या एरियामध्ये प्रोसेसिंग प्लांट तयार केला आहे. आता 1 वर्ष होत आलं. तर बँड्रा टू दहिसर जे काय डिमोल्युशनचं मटेरियल डेब्रिज असेल ते तिथे नेलं जातं. तिथे वॉटर बॉडी म्हणजे पाणी मारून पट्ट्यावर नेऊन पुन्हा त्याचं खडी मिळते, पुन्हा रेती मिळते आणि पुन्हा ते वापरायला मिळतं. कारण आपण म्हणतो सगळं ठीक आहे बांधकाम होत आहे, पण रेती मिळणार बिलकुल. रेतीला बॅन झालं नदीमध्ये आणि कुठे राहिली नाही रेती. खडक मिळणार कुठून, पत्थर. आता ते खजान पण बंद झाल्या किंवा आहेच नाही. मग ह्याचा वापर करून तेवढं पर्यावरणाचा ताण कमी केला जाऊ शकतो. याचं पुनर्वापर म्हणजे हा प्रोसेस आणि रिसायकल हे जे जसं प्लॅस्टिकला आहे तसं डेब्रिजला आहे आणि म्हणून हा प्लांट निर्माण केला गेला. त्यामुळे तुमची एक जबाबदारी आहे की तुमच्या सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचं काम झालं नहीं, उसको नोटिस दिया है, उसका 10,000 रुपया लिया है और उसने किधर लेके जाएगा, उसके बाद उसका 10,000 दिया जाएगा. अरे पर वो लेके जाएंगे, अपॉइंट किया गाड़ी, उसको कहाँ डाला उसने, उसका डॉक्यूमेंट्स को दे रहा है क्या, वो तो देखो. तो हमारा बॉडी हुआ तो हमारा सोचा मूवमेंट में बॉडी जाना चाहिए, तो डेब्रिज भी सही जगह पे जाना चाहिए ना. तर हा एक प्रकार आहे. तुमचं डेब्रिज निर्माण झालं, बाहेर जो तुम्ही पैसे देणार तेच चार्ज तुम्हाला केले जाणार. किंवा तुमचं रिलेशन जे आहे BMC बरोबर सेक्रेटरी साहेबांचं किंवा तर त्याच्यात कमी जास्त करून आम्ही तो नेला जाणार, प्रॉपर त्याचं प्रोसेस आणि रिसायकल होणार आणि त्याचा पुन्हा रियूज होणार. तर अशा पद्धतीची CND म्हणून त्याच्यावर तुम्हाला टोल फ्री नंबर दिलेला आहे. त्या टोल फ्री नंबरवर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये तुम्ही जर सांगितलं की माझं असं असं काम झालं आणि माझ्या एवढ्या गोण्या आहेत, तर या वॉर्डला तुमच्या इकडे 560 रुपये घेतले जातात एका टनाला. 1,000 kg अप्रॉक्सिमेटली 30 बॅग्स असतात, 30 ते 35 बॅग. एका 30-35 बॅग्सला तुम्हाला 560 रुपये जास्त वाटतात का ते बघा. ऑफकोर्स नाही. म्हणजे एखादी गाडी 4 टनची असेल छोटी गाडी तर तिला 1,600-2,000च्या आसपास तुम्हाला खर्च येईल, मॅक्झिमम 3,000 रुपये. मग आपण एवढं जर काम करतो तर प्रॉपर ठिकाणी जायला आपण कसं आहे 2 रुपये जास्त कमी झाले नाही. तुम्ही 3,000 घेता, आम्ही 2,000मध्ये तो तयार आहे, पण तो 2,000मध्ये घेणार आणि कुठेही टाकणार. तुम्हाला तो कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन देणार नाही, कुठे टाकणार आहे आणि रिसीट देणार नाही. हा महानगरपालिकेची तुम्हाला ऑथोराईज रिसीट मिळणार आणि तिथे वाहून नेल्याचे पावती दिली जाते. त्याच्याबद्दल काही सर्क्युलर वगैरे काढले का? प्रत्येक BMCला नोटीस आता सोसायटीला जाणार आहे की तुम्ही येणार. बहुतेक बोरोलीला दिली आहे, तुमच्या इकडे दिली आहे की अजय तांबे यांच्याकडनं तुम्ही नोटीस मागितलं, तुम्हाला नोटीस दिली जाईल. त्याच्यात तुम्हाला AG एन्व्हायरमेंटचं नाव असेल आणि जर तुम्ही
एखाद्या मेंबरनी ते डेब्रिज ठेवलं आहे आणि तुम्ही प्रायव्हेट गाडी बोलावली तर त्याला 20,000चा दंड आहे त्या गाडीवाल्याला, किंवा सोसायटीला बी दंड लागू शकतो की तुम्ही ही इलिगल ॲक्टिव्हिटीज केली म्हणून. पण एवढा 20,000चा दंड असून सुद्धा तुम्ही म्हणाल तर लॉ 20,000चा दंड असून सुद्धा तो मेंबर काय म्हणतो, अभी शाम को BMC वाला गया रहेगा, 3,000 बोलता है BMC वाला, मेरा 1,000 बच रहा है, तू शाम को आ और लेके जा. हा प्रॅक्टिकली प्रॉब्लेम होतो आहे आताही. तुम्हाला उद्या विचारलो, अरे हम घाई में शाम को आया तो गाड़ी वाला हम उसको दे दिया, पण ते 1,000 वाचवण्यासाठी तिला हे सांगत नाही. म्हणजे एवढी हेवी पेनल्टी त्या गाडीला असताना सुद्धा हा एक आपल्या जबाबदारीचा भाग झाला सिटीचा. तर याबद्दल वेस्ट मॅनेजमेंटचे रूल आहे ॲक्च्युली, आणि मी तुम्हाला दाखवून देतो की CND वेस्टमध्ये काय काय वस्तूंचा समावेश होत आहे. आपण हे जाणून घेऊया. त्याच्यात आहे ब्रिक्स आहे, प्लास्टर आहे, टाईल्स आहे, वुड्स आहे, स्टोन्स आहे, मेटल, सॉईल, रबल्स, जिप्सम बोर्ड, हा सगळं तुमचं CND वेस्ट, कन्स्ट्रक्शन आहे, डेमोलिशन वेस्ट आहे. त्याच्यासाठी जे सुविधा दिली आहे महानगरपालिकांनी त्याच्यात ते टोल फ्री नंबर हे आहे 180021099976. हा तुमचा टोल फ्री नंबर आहे. मॉर्निंग 8 to इव्हनिंग 8पर्यंत तुम्ही ते टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता आणि तुमचं जे पण CND वेस्ट आहे त्याचे तुम्ही टोकन जनरेट करू शकता. याच्यात तुम्हाला 2 QR कोड दिलेला आहे, तुमच्या पॅम्पलेटमध्ये पण आहे. एक अँड्रॉइड फोनसाठी आहे आणि एक iOS साठी आहे. तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, त्याच्यातही टोकन जनरेट करू शकता. एजन्सीवरून माणूस येणार आहे आणि तुमचं जे ऑफिसर असणार तेही येणार आहे. तुमचं जे पण CND वेस्ट आहे ते चेक करणार आहे, वेट काय कसं आहे आणि त्यावर तुम्हाला ते चार्ज करणार आहे. CND वेस्ट मॅनेजमेंट रूल आहे ते आलं होतं 2016मध्ये, 29 मार्च 2016ला. त्याच्यात पुन्हा फ्रेमवर्क दिला आहे. तुमचं जे CND वेस्ट आहे ते तुम्हाला कसं सेग्रिगेट करायचं आहे, डिस्पोज करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे, रिसायकल आणि रियूज करायचं आहे. त्याच्यानंतर CND वेस्ट मॅनेजमेंट रूल आला 2024ला, विच इज ॲप्लिकेबल फ्रॉम 1 एप्रिल 2025. अंमलबजावणीमध्ये आला होता 1 एप्रिल 2025. त्याच्यात तुम्हाला जे पण CND वेस्टची गाडी येणार आहे वेस्ट कलेक्ट करणारी, त्याच्यात ते GPS सिस्टम लावलेलं आहे. ते कुठून कलेक्ट करणार, कुठून डिस्पोज करणार त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. आणि अजून तुमचं जे CND वेस्ट आहे त्याच्यातून 20% तुम्हाला ते रिसायकल यूज करायचं आहे. तुम्ही जेवढा पण CND वेस्ट टाकणार आहे त्याच्यातून जास्तीत जास्त आपल्याला रिसायकल आणि रियूज करायचं आहे. आपल्याला करायचं म्हणजे कसं येणार, त्यांचे वागताना तशी तो आमचा भाग झाला. आता याची जास्तीत जास्त साहेब त्यांच्याबद्दल आपण सिटीजनचं बोलू. तुमचा भाग असा आहे की तुमच्याकडे डेब्रिज निर्माण झालं, एजन्सीला द्या फक्त. त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक जागेवर ठेवल्या, तुम्ही टोल फ्रीला नंबर करायचा आहे. त्या नंबर झाल्याबरोबर AGचा एक माणूस आणि BMCचा एक स्टाफ असे 2 जण येतील. तुम्ही सांगितले 10 बॅग आहे म्हणून, पण ॲक्च्युली 20 बॅग असतील किंवा 5 बॅग असतील तर त्या क्वांटिटी व्हेरीफाय करायला ते येणार वॉचमॅनला किंवा तुमच्या समोर किंवा वॉचमॅनच्या समोर. इतना नाही आहे, ये 20 बॅग है तो इसका 100 रुपया नहीं 200 रुपया लगेगा, या 100 रुपया नहीं 75 रुपया लगेगा. तो तुम्हाला क्वांटिटी वाईज फक्त पैसे सांगेल. तुमचं ॲग्री झालं पैशाचं की तिथल्या तिथे तुम्हाला पावती दिली जाईल आणि ते त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी उचललं जाईल. उचलताना त्या अगदी महानगरपालिका म्हणून लिहिलेली BMCची गाडी अदरता कोणती गाडी येणार नाही. त्याच्यावर अथॉराईज BMC महानगरपालिकेने दिलेली गाडी येईल आणि त्याच्या आधी तुम्हाला ती पावती दिली, ती पण महानगरपालिकेची पावती दिली जाईल. सर आणि अजून याच्यामध्ये हा ॲपमध्ये पण आलेला आहे आणि त्याची प्रोसेसिंग आता चालू आहे की तुम्ही ऑनलाईन सगळं केलात की पेमेंटही ऑनलाईन BMCला डायरेक्ट करू शकतात. अशी सिस्टीम पण त्याच्यात बसवली जाईल. सर माझ्याकडे प्लायवूडचे टेबल किंवा कबोर्ड्स आहेत आणि जर मी ते भंगारवाल्याला सांगितलं घेऊन जातो, तो म्हणतो हे वूड नाही आहे, याचा आम्हाला काय उपयोग नाही, तर आम्ही ते घेणार नाही. मग दुसरा कोणतरी रद्दीवाला येतो, तो मला सांगतो 600 रुपयात मी तुम्हाला खाली टाकून येईन. तिसरा येतो, तो म्हणतो मी 1200 रुपये घेईन, जरा जास्ती लांब टाकून येईन. तर प्लायवूडला पण तुम्ही त्या CNDमध्ये काउंट करता का की नाही? चांगला प्रश्न विचारला. तुम्हाला डेब्रिज प्रोसेसिंग प्लांटला डेब्रिजच जातो, प्युअर वेस्ट. तुमच्या काम करताना रिन्युएशन काम करताना रंधा काम झालं, तुकडे लाकडाचे असतील तर ते त्याच्याबरोबर ठेवायचे नाही किंवा थोडे बाजूला ठेवायचे. हा जो लाकूड वगैरे आहे हा ड्रायवेस्टमध्ये मोडला जातो. ड्रायवेस्टची गाडी ती नेणार त्याची, म्हणून माहिती आपल्या लोकलचा SWMचा जो काय
इकडचा इंचार्ज आहे त्याला माहिती दिली एवढे डेब्रिज आहेत तर तो हे डेब्रिज आम्ही नेऊ आणि याच्यासाठी वेगळी टेम्पो ड्रायवेजची गाडी, हे जे लाकडाचे तुकडे लाकडाचा उसार ड्रायवेजमध्ये येतो. अगदी सोफा येतो. आता कसं आहे ड्रायवेज तुम्ही म्हटलं तसं हा नाही तो नाही तो नाही, आता ह्याला करायचं काय तर याला संध्याकाळी घे आणि त्या रात्रीच्या वेळेत त्या कुठेतरी टाकून ये. सोफा जुना आहे, गादी जुनी आहे, ईच अँड एव्हरीथिंग हे BMCच नेणार, एवढं लक्षात ठेवायला हवं. कुठल्याही पब्लिक प्लेसवर म्हणजे थोडासा कचरा त्याच्यात आपण भर टाकून कचरा टाकणं योग्य नहीं. एक वेस्ट को लेके जाने का सिस्टम BMC के पास है, सिर्फ अपने को उसको पूछना है, इंफॉर्मेशन लेना है. किसी का अवेयरनेस दिया नहीं है, मतलब सिस्टम को अलाउड नहीं किया. भंगार वाला पैसा देता है वो रीयूज करता है, ठीक है अच्छा है. तो ये भी इधर से जाके BMC से जाके भी रीयूज ही होगा, कोई डंपिंग में नहीं जाएगा गीला कचरे के अलावा.